नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, पड खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माघार घेणे. पड खाणे म्हणजे काय? माघार घेणे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नाची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, सर्वनामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी जो जो हे सर्वनाम दिलेलं आहे आणि याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. हा प्रश्न STI मुख्य 2012 मध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संबंधी सर्वनाम. जो हे जे काही सर्वनाम आहे ते कोणतं सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. सर्वात मोठा मका उत्पादक देश कोणता आहे? मका उत्पादक देश विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्स. पुढचा प्रश्न पहा. जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? सर्वांना उत्तर यायला पाहिजे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. जागतिक ओझोन दिवस केव्हा असतो? तर 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर. पुढचा प्रश्न पहा. 48 भागिले 4 चे 2 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न आला तर काय करायचं आहे? अगोदर जे काही चे आहे चे ते सोडून घ्यायचं आहे. पहा काय म्हटलं आहे? 48 भागिले 4 चे 2. चे म्हणजे काय? गुणाकार. मग अगोदर काय करायचं आहे? हे सोडून घ्यायचं आहे. मग 4 गुणिले 2 बरोबर किती? 8. 4 दुने 8. आता हे जे काय आपण सोडवलं याचं उत्तर किती आलं? 8 आलं. उरलं काय? 48 भागिले 8. मग 8 एक 8 आणि 8 स किती? 48. उत्तर किती आलं आपलं? 6. तर पर्याय क्रमांक 2 पहा, हे झालं आपलं उत्तर. लक्षात ठेवायचं आहे, आधी चे जे काय असतं ते सोडवायचं, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. लक्षात ठेवायचं आहे. कन चे भा गु बे व हे तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. क म्हणजे काय? जर कंस असेल तर आधी कंस सोडवायचा. चे म्हणजे काय? आपण या उदाहरणात जे चे बघितलं ते चे. चे चा ची जर असं असेल त्याचा अर्थ काय होतो? गुणाकार. ओके. नंतर भा म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा क्रमानुसार सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री वी स पागे. वी स पागे. पुढचा प्रश्न पहा. भारतात किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे? किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9 राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे. पुढचा प्रश्न पहा. देशातील पहिले मातीचे धरण कोणते? मातीचे धरण विचारलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 10 वेळा विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. तर योग्य उत्तर आहे गंगापूर. देशातील पहिले मातीचे धरण गंगापूर. मग गंगापूर कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? राष्ट्रीय जलचर प्राणी तर डॉल्फिन. डॉल्फिन. गंगा नदीमधील डॉल्फिन. ओके. पुढचा प्रश्न पहा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने LLD ही पदवी देऊन सन्मानित केले? तर लक्षात ठेवायचं आहे मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठ. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी काय करायचे पहा. काय म्हटलं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी हे जे काही पहिलं अक्षर आहे ना म वरनच मुंबई असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार ओळखा. पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे मिश्र वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वाक्यात जर तर असे दिसते तेव्हा ते मिश्र वाक्य असतं. या ठिकाणी मिश्र वाक्य नाही. दुसरा पर्याय पहा केवळ वाक्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे केवळ वाक्य. सरळ सरळ आहे. आम्ही जातो आमच्या गावा केवळ वाक्य आहे. 3 नंबर पर्याय पहा संयुक्त वाक्य. ज्या वेळेस संयुक्त वाक्य असतं त्यामध्ये काय असतं? आणि दिसतो आपल्याला. इथं आणि आहे का? नाही. व दिसतो आपल्याला. व आहे का? नाही. म्हणून 3 नंबर पर्याय सुद्धा उत्तर नाही. योग्य उत्तर आहे केवळ वाक्य. 2 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न पहा. त्याचे पुस्तक वाचून झाले. त्याचे पुस्तक वाचून झाले. भविष्यकाळ करा.
तर पहा, आपल्याला भविष्यकाळ करायचा आहे. या ठिकाणी क्रियापद पहा काय होतं, होते. ज्यावेळेस होते असतं त्यावेळेस काय असतो, भूतकाळ असतो. म्हणून पहिला पर्याय नसणार. त्याने पुस्तक वाचले होते हे नसणार. त्याचे पुस्तक वाचून झाले होते हे असेल का, नाही, हे सुद्धा नसणार. कारण का, इथं होते आहे. जेव्हा होते असतं तेव्हा भूतकाळ असतो. तिसरा पर्याय पहा, त्याचे पुस्तक वाचून होईल, वाचून होईल, तर हे झालं आपलं उत्तर 3 नंबर पर्याय. त्याचे पुस्तक वाचून झाले याचा भविष्यकाळ सांगितला आहे. तर भविष्यकाळ कसा होईल, त्याचे पुस्तक वाचून होईल. 3 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? कॉफी उत्पादक, तर या ठिकाणी योग्यता आहे ब्राझील. सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश ब्राझील. पुढील प्रश्न पहा, बॉक्साईट उत्पादनात कोणता देश आघाडीवर आहे? बॉक्साईट उत्पादनात कोणता देश आघाडीवर आहे? योग्य उत्तर आहे चीन. चीन बॉक्साईट उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. पुढचा प्रश्न पहा, मसुदा समितीच्या स्थापनेवेळी खालीलपैकी कोण समितीचे सदस्य नव्हते? नव्हते विचारलेलं आहे. पहा, पहिला पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. दुसरा पर्याय एन गोपालस्वामी अय्यंगार हे सुद्धा होते. तिसरा पर्याय अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे सुद्धा होते. मग 4 नंबर पर्याय पहा, एन माधवराव. विद्यार्थी मित्रांनो, एन माधवराव हे नव्हते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एन माधवराव. प्रश्न व्यवस्थित आहे, सदस्य नव्हते असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय या तीनही पर्यायामधील जे काही व्यक्ती आहे त्या सदस्य होत्या. आणि 4 नंबर पर्याय एन माधवराव हे काही सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न पहा, रक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात? किती गट असतात असं विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे 4. 4. पुढचा प्रश्न, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? गरम, खारे, गोड, थंड. योग्य उत्तर आहे खारे. लक्षात ठेवायचं आहे, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे? खारं पाणी आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. बुलढाणा जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सरोवर आहे ते कसं तयार झालं आहे? तर उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालेलं आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? कोणत्या प्रकारचे खडक आढळतात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात? योग्य उत्तर आहे आर्कियन. आर्कियन. पुढचा प्रश्न पहा, कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे? कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे डेहराडून. डेहराडून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो पहा, का ग द शेवटी काय आहे? द आहे की नाही? मग देहराडून म्हणा. काय? देहराडून. 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 मग द चा ड करायचा, डेहराडून असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पहा, सामूहिक जबाबदारीची तत्वे इंग्लंड. विद्यार्थी मित्रांनो, सामूहिक जबाबदारीची तत्वे हे जे काही आहे ते आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्लंड या देशाकडनं घेतलेलं आहे. हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? चुकीची जोडी ओळखा. पुढे पहा, कायदा निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, कायदा निर्मिती आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पुढे 3 नंबर पर्याय पहा, लोकसभेचे सभापतीपद इंग्लंड. लोकसभेचे सभापतीपद हे सुद्धा आपण इंग्लंड या देशाकडनं घेतलेलं आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यापैकी नाही. लक्षात ठेवायचं आहे, आपलं योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी नाही. जर असा वन लाईनर प्रश्न विचारला गेला की सामूहिक जबाबदारीची तत्वे हे आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेतले? तर इंग्लंड. कायदा निर्मितीची प्रक्रिया आपण कोणत्या देशाकडून घेतली? इंग्लंड. लोकसभेचे सभापती पद हे आपण कोणत्या देशाकडनं घेतलं? इंग्लंड. हे लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, कमीत कमी तलाठी भरतीमध्ये 10 वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये 10 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? प्रश्न सोपा आहे.
पर्याय पहा, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.